नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या AM डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलवरती। तर शेतकरी मित्रांनो, आपण ज्या कालवडी बघतो ह्या पाठीमागच्या त्या सर्व कालवडी ज्या माझ्या डेअरी फार्मवरती आहेत, ज्या दूध पित आहेत त्या प्लस आतमध्ये कप्प्यात आहेत आणखीन त्या अशा टोटल ज्या 15 कालवडी आहेत। तर त्या 15 कालवडींची मी थोडक्यात माहिती सांगणार आहे। तर कोणकोणत्या सिमेंटच्या आहेत, त्यांचं जनरेशन किती आहे, त्याचबरोबर हे ज्या लहान कालवडी आहेत त्यांचं थोडक्यात संगोपन कशा प्रकारे चालू आहे, दूध त्यांना किती पाजतोय, त्यानंतर कोणतं टॉनिक, जंताचे डोस कशा प्रकारे आहेत, त्यांना पाणी कधी देतोय, त्याच्यानंतर चारा, हे साधारण पहिल्या 3-4 महिन्यात जे संगोपन असतं ते सध्या कशा प्रकारे चालू आहे त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती आणि कितव्या जनरेशनच्यात, त्याचबरोबर कोणकोणत्या सिमेंटच्यात, असं थोडक्यात मी तुम्हाला ह्या कालवडींबद्दल डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे। तर व्हिडिओ सुरू करण्याअगोदर जर चॅनलवरती कोण नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या ज्या नवनवीन व्हिडिओ जे येणारे चॅनलवरती त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतील। चला तर आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर शेतकरी मित्रांनो, हे ज्या कालवडी बघतोय आपण, ह्या सर्व कालवडी आता 1 महिन्या ते 1.5 महिन्याच्या आसपास आहेत। तर त्याच्यात ज्या ह्या 7 कालवडी आहेत त्या टोटल दूध पित आहेत सध्या। साधारण 5 लिटर दूध आपण पाजतो त्यांना, सकाळी 2.5 लिटर आणि संध्याकाळी 2.5 लिटर। तर त्या 2.5 लिटर एका टायमिंगला दूध पाजतो, त्याच्यामध्ये आपण सध्या कोणत्याच कालवडीला टॉनिक वगैरे काय जास्त असं काही देत नाही। पण जर कालवडी चांगल्या बनत नसतील तर तुम्ही फिटकाप असेल किंवा बोविग्रो असेल, या टॉनिकचा सकाळी 10 ml संध्याकाळी 10 ml याप्रमाणे एक 8 ते 10 दिवसाचं कालवड झाल्यापासून 2-3 महिन्यापर्यंत आपण 1 ते 2 लिटर एका कालवडीला जर दिलं तर आणखीन जास्त रिझल्ट येतील। मी पहिलं द्यायचो, सध्या देत नाही ह्या कालवडींना, पण दिलं तर रिझल्ट चांगले येतात। त्याचबरोबर आपण बघतोय हे जे काय म्हणलं तर फीड बघतोय आपण, हे काप स्टार्टर आहे। तर हे काप स्टार्टर आपण 7-8 दिवसाचं कालवड झालं की त्याच्या पुढं असं कंटिन्यू ठेवतो, जसं जसं त्याला सवय लागेल तसं तसं ते थोडं जास्त खात राहतं। तर आपण कंटिन्यू काप स्टार्टर ठेवतो। आता ह्या ज्या 2 कालवडी आहेत त्या थोडं त्या चघळायला चालू केलं त्यांनी, कारण आपण जेवढं उशीर करल काप स्टार्टर ठेवायला तेवढं ते उशिरा शिकतात। त्याच्यामुळं ते मोठ्या कालवडी लहान कालवडी एकमेकांचं बघून ते काप स्टार्टर खायला शिकतात। त्याच्यामुळे आता आपण त्यांच्या पुढं कंटिन्यू ठेवायला चालू केलं। आता माहिती बघायचं झालं तर ही कालवड बघतोय आपण, ही कालवड तुम्हाला उठून दाखवतो। ही डेन्मार्कच्या 40432 कालवड आहे। आता ही 7-8 दिवस झालेली। आता ही ST जेनेटिक्सच्या डिलोरेंची जी कालवड आहे आपल्याकडं तिला झालेली, म्हणजे हे सेकंड जनरेशन आहे 40432चं, एकदम मस्त झाली। आता हिचा कलर पॅटर्न तिच्या आईवरती गेला आहे, आपली डिलोरेंची जी गाय आहे तिचा पण कलर पॅटर्न असाच आहे। तर मस्त झालेला आहे कालवड। आता ही सेकंड जनरेशन आहे। त्याच्यानंतर ही बघतोय आपण, ही कालवड आहे ABS आरमाडाची। आता ही 16-17 दिवसाची कालवड झाली आणि ही जी आई आहे ती बायबच्या आयुषची आहे। तर आयुष आता 26-27 लिटर दूध देत आहे। उन्हाळ्यामुळं गाई 2-3 लिटरनी कमीच दूध काढतात, कारण हीट भरपूर असल्यामुळं, नाहीतर एक 28-30 लिटर साधारण पाहिल्यावर कालवड आपल्या इथं दूध काढते। तर ही ABS आरमाडाची आयुषला झालेली। त्याच्यानंतर पलीकडची बसलेली बघतोय आपण, ती पण ABS आरमाडाची कालवड आहे। ही बघतोय आपण, एकदम ग्रोथ चांगली झालेली आहे। ही जी 1 महिना झालं ही झालेली। तर ही जी आई जी आहे ती बायबच्या आम्रपालची आहे। तिला साधारण 25-26 लिटर दूध काढलेलं आहे तिने पहिला, आता चालू आहे ती, आणि हिचा ग्रोथ वगैरे एकदम चांगला चालू आहे। 1 महिन्याच्या कालवडी लेंथ वगैरे भरपूर जबरदस्त आली आहे, कारण आरमाडाचे जे कालवडी आहेत त्या लेंथला स्ट्रक्चरला एकदम चांगले आलेत। आता मी गेल्या वेळेस काय केलेलं, पूर्ण लॉट आरमाडाचा भरलेला, आपले 4-5 कालवडी बघतोय आपण त्यातल्या आरमाडाच्या आहेत। त्यात ही एक आरमाडाची, ही एक आहे आरमाडाची। त्यानंतर इकडे जी बघतोय आपण ही जी कालवड आहे ती हे जी आपल्या ही रोडिओची वैयक्तिक, आणि ही स्पाईकला झालेली कालवड आहे। तर ही पण सेकंड जनरेशनची आहे। स्पाईक एकदम जबरदस्त दुधाला निघली, 31-32 लिटर पर्यंत तिने दूध काढलेलं, पण आता थोडी हिट वाढल्यामुळे ते कमी आली आहे। 27-28 लिटरवर स्पाईक दुधाला आहे चालू। आता ही 1.5-2 महिन्याची कालवड झाली आहे। ग्रोथ पण चांगला आहे आणि लेंथला तुम्ही बघू शकता
तिचा लेग स्कोर वगैरे बॉडी स्ट्रक्चर एकदम सुंदर आलेलं आहे. कलर पॅटर्न पण मस्त येतोय रोडिओचा, व्हाईट वगैरे कलर चांगला येतो त्यात. त्यामुळं रोडिओ पण बुल मस्त आहे. तो सेकंड जनरेशनची ही कालवड आहे आपली. त्याच्यानंतर ही बघतोय आपण, ही तर एकदम सुंदर अशी कालवड आली. ही ABS आरमाडाची आहे. तिचा कलर पॅटर्न पण एकदम सुंदर आला आहे व्हाईट. आणि ही जी आपली एस टी जेनेटिक्सचं डिलोरियन जी कालवड आहे तिला झालेली आहे ही कालवड. ही पण 2.5 महिन्याची झाली आहे. एकदम जबरदस्त स्ट्रक्चर आलं आहे तिचं, लेंथला पण जबरदस्त आहे. त्यानंतर बॉडी स्कोर पण एकदम स्ट्रॉंग आला आहे आणि लेग स्कोर पण एकदम जबरदस्त आहे. हे पण सेकंड जनरेशन आहे ABS आरमाडा. त्याच्यानंतर ही बघतोय आपण, ही पण आरमाडाचीच कालवड आहे. ही थोडं बेकाड आहे. ही आरमाडाचीच कालवड आहे आणि एकदम स्ट्रॉंग आहे. ही पण 2.5 महिन्याची झाली आहे. आता ही आरमाडा तिथं 1 2 3 4 आरमाडा आणि पलीकडे 1 5, टोटल 5 आरमाडा इथं आपल्या गोठ्यामध्ये आता ज्या ह्या लॉटमध्ये झालेल्या. आता ही 2 दिवस झालेलं, त्यामुळे ही बसलं जाऊन बसून ही. आता हे 3ऱ्या जनरेशनचं ही सुद्धा. आता त्या पलीकडच्या दिसतात कालवडी ह्या सगळ्या 2ऱ्या जनरेशनच्या आहेत आणि ही आत्ता काल परवा झालेलं आहे तेवढं 3ऱ्या जनरेशनचं आहे. एकदम सुंदर कालवडी आहेत, कलर पॅटर्न आणि एकदम बंचमध्ये. आपण जे शॉर्टेड सिमेंट भरले होते कालवडींना ज्या पाहिलं होत्या त्या सगळ्यांच्या आता ह्या लॉटमध्ये टोटल सगळ्या कालवडी झाल्या आपल्याला. त्याच्यामुळं त्या लॉटमध्ये आपण आरमाडा वापरलेला, आरमाडाच्या 1 रोडिओ आणि 40-432 अशा ह्या कालवडी झाल्यात. तर आपण ह्या सगळ्यांना 5-5 लिटर दूध आता सध्या देत आहे आणि साधारण आपण 4 महिने दूध पाजतो कालवडींना. 3 महिने पूर्ण 5 लिटर नॉनस्टॉप पाजतो आणि 4थ्या महिन्यात 4 लिटर 3 लिटर 2 लिटर असं करत करत पूर्ण 4 महिने दूध पाजतो. आणि दूध पाजतो त्याच्यानंतर आपण पाणी त्यांना 8 ते 10 दिवसाचे झाल्यापासूनच पाणी पाजायला चालू करतो. बऱ्याच जणांचं म्हणणं असतं पाणी द्यायचं नाही, पण आपण कालवडींना पाणी दिलं पाहिजे. 8-10 दिवसापासून पाणी थोडं थोडं द्यायला चालू केलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर जंताचा डोस जे असतात ते जंताचे डोस पण कालवडींमध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय असेल तर जंताचे डोस असतात. आता आपण ह्यांना 2-2, 3-3 डोस दिलेले आतापर्यंत. 2.5 महिन्याच्या कालवडीत त्यांना आता जवळजवळ 3-3 डोस झालेत. 7 दिवसाचं असताना त्या कालवडींना आपण पिप्राझिनचं औषध दिलेलं 10-10, 12-12 ml जसं बॉडी वेट असेल त्यानुसार 10 ते 12 ml पिप्राझिन. त्याच्यानंतर 15व्या दिवशी आपण अल्बोमार दिलेलं 15 ml आणि 30 दिवसाचं झाल्याच्या नंतर आणखी 15 ml अल्बोमार. असं 3 डोस त्यांना 1 महिन्यात दिलेले. त्याच्यानंतर आता 2 महिन्याचं झाल्याच्या नंतर बँडिकाइड देणार आपण. त्याच्यानंतर 3 महिने झाल्यानंतर आणखीन दुसरं पास्मिन असेल किंवा 4थ्या महिन्यात हायटेक एखादं. त्याच्यानंतर जायक्लोजचं असेल. त्याच्यानंतर जे क्लोसेंटाल असतात ते असेल. असे कंपन्या बदलून वेगवेगळे घटक असणारे जे आपण जंताचे डोस म्हणतो आपण ते आपण वेगवेगळे देतो आपण या कालवडींना. आता 3-3 डोस यांचे झालेत इथं ह्या मोठ्या कालवडींचे. आणि ज्या लहान कालवडीत त्यांना आता ह्याला नाही पण पलीकडच्या कालवडीत त्यांना आपण अल्बोमार असेल पिप्राझिन असेल हे औषधं दिलेली आहेत. तर प्रत्येकाने जंताच्या डोसांकडे लक्ष दिलं पाहिजेत. जोपर्यंत 3-4 महिन्याच्या कालवडी 6 महिन्याच्या कालवडी होत नाहीत ना तोपर्यंत त्यांना खूप महत्त्वाचं राहतं ते. त्याच्यानंतर मग जर 3-3 महिन्याला दिल्या मोठ्या झाल्यावर कालवडी किंवा गाई तर काय अडचण येत नाही. लहानपणी थोडं रेग्युलर द्यावं लागतं. त्याच्यानंतर जे टॉनिक असतं ते आपण टॉनिक सध्या ह्या कालवडींना वापरत नाही, पण आपण जंताचे डोस दिल्याच्या नंतर आज जंताचा डोस दिला तर त्या दुसऱ्या दिवसापासून सलग 5 दिवस आपण त्यांना लिव्हर टॉनिक देतो. ब्रोटॉनचं लिव्हर टॉनिक देतो आपण त्यांना. त्याचे पण रिझल्ट चांगले आहेत. तर ब्रोटॉनचे लिव्हर टॉनिक प्रत्येक शेतकऱ्यांनी कालवडींना जंतनाशक दिल्याच्या नंतर त्याच्या दुसऱ्या दिवसापासून सलग 5 दिवस द्यायचं. रिझल्ट चांगले येतात त्याचे पण. तर आपण ते एक टॉनिक वापरतो जंताचे डोस दिल्याच्या नंतर. आणि आणखीन दुसरं आपण रेग्युलरमध्ये टॉनिक वगैरे काय दुसरे देत नाही, पण ज्याला चांगल्या क्वालिटीच्या कालवडी आणखीन जर सांभाळायचे असतील तर त्याने दिलं तर चांगलंच आहे. बोविग्रोचा पण चांगला रिझल्ट आहे, ते पण टॉनिक चांगलं आहे. फिटकापचं पण टॉनिक चांगलं आहे. ते टॉनिक जर वापरले तर आणखीन चांगल्या कालवडी सुदृढ बनतात. आता आपण ह्यांना काप स्टार्टर 6-7 दिवसापासून चालू करतो आणि बरेच जण हिरवा चारा देतात. तर चारा कधी द्यायचा
आपण सुरुवातीला कालवडी बघायला गेलं तर हिरवा चारा आपण कालवडींना कधीच द्यायचा नाही. आता मी तर कधीच देत नाही. आता ही खाऊन झालं यांचं, आपण खाली पडलेलं बघतोय. आता हे असं जे गव्हाचं बुसकट आहे, आपण त्या फक्त सुका चारा आहे गव्हाचं बुस, ते आपण ह्या कालवडींना आता ज्या दीड पावणे 2 महिन्याच्या कालवडी झाल्यात त्यांना गव्हाचं बुस देतोय आपण सध्या, आणि त्याच्यावरती खुराक देतो. बुस आणि खुराक हे मिसळून देतो आपण त्यांना. तर 1 महिन्याची कंप्लीट झाली किंवा 25 दिवसाची कालवड, तेव्हापासूनच त्यांना गव्हाचं भूस द्यायला चालू करतो. एक 3 ते 4 महिने पूर्ण सुक्या चाऱ्यावर कालवडी ठेवतो आपण. आता ह्या वर्षीपासून तर तेच प्लॅनिंग आहे. आणि 3-4 महिन्यानंतर मग त्या भुसामध्येच आपण त्यांना मुरघास मिक्स करून देणार आहे. पण जितका जास्त सुका चारा देईन तितकं कालवडींचं रुमेन डेव्हलपमेंट चांगली होती, आणि भविष्यात त्यांचा चारा खाण्याचा इंटेक पण चांगला राहतो जर रुमेनची व्यवस्थित डेव्हलपमेंट झालेली असेल तर. आणि त्यातून भविष्यात जेवढा चारा इंटेक जास्त कालवडी चांगल्या करतील तेवढं पचन वगैरे चांगलं होऊन दूध भविष्यात ह्या कालवडी चांगल्या देणार आहेत. त्यामुळं कोणी पण शेतकरी मित्रांनो कालवड संगोपन करताना हिरवा चारा न देता फक्त सुका चारा जर दिला तर एकदम बेस्ट रिझल्ट निघतात. आता ह्या कालवडींची एकदम चकाकी जी आहे ती सुका चारा जर दिला तर तुम्हाला एकदम चांगली चकाकी कालवडींच्या अंगावर दिसणार, आणि कालवडींना पोट कधी सुटणार नाही. जंताचे डोस आणि चाऱ्याचं मॅनेजमेंट जर चांगला असेल तर कालवडींना कधीच पोट सुटत नाही. पण आपल्या इथं बऱ्याच ठिकाणी बघतो शेतकरी हिरवा चारा टाकतात. आपण ह्यांना 4-5 महिने हिरवा चारा देत नाही, एक 4 महिने सुक्या चारा आणि तिथून पुढं मुरघास मिक्स करून देतो. तर हे असं नियोजन आहे. त्याच्यामुळे 1 महिन्यापासून पुढं झाले की आपण सुका चारा आणि पाणी बी लवकर 6व्या-7व्या दिवसापासून थोडं पाणी, आणि दूध तर 4 महिने देतो आपण त्यांना, आणि जंताचे डोस रेग्युलर. हे असं ह्या कालवडींचं थोडक्यात नियोजन आहे. आणि आपल्या 2nd जनरेशन 3rd जनरेशनच्या ह्या कालवडी आहेत. तर भविष्य एकदम चांगलं आहे, कारण ह्यांच्या कालवडींनी बऱ्यापैकी आता उन्हाळ्यात पण खाली होऊन 25च्या पुढं ते 30 लिटरपर्यंत 32 लिटरपर्यंत दूध देतं. ह्याच कालवडी जर हिवाळ्यात येले असते ह्यांच्या आहे तर त्याच कालवडींनी 30+35 लिटरपर्यंत आरामात दूध काढलं असतं. पण उन्हाळ्यात थोडं दूध आपण पण जास्त त्यांना ट्रेस देत नाही, मापातच दूध काढण्याचा प्रयत्न करतो. खुराक पण जरा मापात देणं, त्यांना जास्त लोड न देणं, ह्या अशा गोष्टी आहेत. तर अशा ह्या कालवडी आहेत. तर आता आपण गोठ्यात ज्या कालवडी दुसऱ्या आणखी आहेत त्या पण पाहूयात. तर चला गोठ्यात. तर मित्रांनो आता आपण आतमधल्या कप्प्यामध्ये आलेलो आहे. तर ह्या कप्प्यामध्ये आपण 5 कालवडी आहेत आपल्या. त्याच्यामध्ये 2 कालवडी हिटवरती येत आहेत आता, आणि 3 कालवडी एक 6-6 महिन्याच्या झालेल्या आहेत. तर ही कालवड बघतोय आपण, ही ABS ट्रम्पला झालेली कालवड आहे. WWS ऑर्बिट ह्या बुलची कालवड आहे. आता ही ह्या 4 एप्रिलला ही 12 महिने पूर्ण झालेले आहेत, आणि 5 वेळेस हिटवरती येऊन गेलेली आहे ही कालवड. आता 350 किलो वजन झालेलं आहे. तुम्हाला दाखवतो. ही चलो हट सर माग सर हट. एकदम जबरदस्त बॉडी स्कोर लेंथ वगैरे एकदम जबरदस्त आलेली आहे. 350 किलो वेट, आणि आपण 14 महिना पूर्ण होऊन देणार आहे तिला. जूनमध्ये भरणार आहे आपण तिला. एकदम स्ट्रक्चर मोठं होईल तोपर्यंत, आणि दूध पण 13-14 महिन्याच्या पुढं वय झालं आणि 350 किलोच्या पुढं वजन झालं तर दूध पण भरपूर काढतात. तर एकदम मस्त कालवड झालेली आहे, आणि तिच्या आईने पण भरपूर दूध दिल्यामुळं ही पण दूध काढल. त्याच्यानंतर इकडं एक कालवड आहे, ही 40-432ची आहे, आणि ही आम्रपालला झालेली आहे. ती एक आपल्याकडे व्हाईटवाली आम्रपाल आहे तिला झालेली 40-432. आता ही 6 महिन्याची पूर्ण झालेली आहे. एकदम चांगला ग्रोथ आहे तिचा पण, ही बघू शकतो आपण. आता लेंथ वगैरे त्याचं बॉडी स्कोर पूर्ण जबरदस्त आहे. ती 32ची आहे, ती ऑर्बिट आहे इकडं. त्याच्यानंतर इकडं आणखी 3 कालवडी आहेत. आता ही बघतोय आपण, ही बी आम्रपालला झालेली आहे. ही ABSच्या स्ट्रायकरची कालवड आहे, आम्रपालला झालेली ही. ती पण 6 महिन्याची झाली आहे. त्या 3 कालवडीच्या बघतोय आपण, 32ची ही आम्रपाल आपलं ही स्ट्रायकरची एक, आणि आणखी एक आहे 50-057 ह्या सोबतच झालेली एका महिन्यातच. तर ही स्ट्रायकरची ABSच्या 2nd जनरेशन. एकदम जबरदस्त स्ट्रक्चर आलं आहे. जसं जसं जनरेशन पुढं जाईल तसं तसं स्ट्रक्चर इम्प्रूव्ह करत जातं आहे. इकडे एक बघतोय आपण, ही 50-057ची कालवड आहे. तर हिची पण लेंथ एकदम छान आहे लांबीला ह्याला. तर ही 057ची कालवड आहे. ही 50-053ला झालेली कालवड आहे. हिच्या आईने पण भरपूर दूध दिलेलं, 35-36 लिटर दूध पहिलं लॅक्टेशनला काढलेलं आहे तिच्या आईने पहिल्याने. त्याच्यामुळं ही पण चांगली कालवड आहे. ती पलीकडे 32ची तिच्या आम्रपालने पण 30-31 लिटर दूध दिलेलं आपल्या इथं. आता ती गाभण आहे त्याच्यामुळं आता थोडी कमी आली.
त्याच्यानंतर सगळ्यात सुंदर कालवड इकडे एक आपल्याकडं आर्मा हे हॅमरचं ABHच्या. आता ही पण 11 महिन्यात झालं, 19 एप्रिलला ही 12 महिन्याचं पूर्ण होईल. 310-15 किलोपर्यंत वेट आलं आहे. लेंथ ती एकदम जबरदस्त आहे त्याची. ती हॅमरचं कालवड आहे. आता हे ऑर्बिट आणि हॅमर आपण सोबतच भरणार आहे, दोन्ही पण एकाच महिन्यात जूनमध्ये भरणार आहे आपण. एकदम चांगल्या ग्रोथ वगैरे आहेत त्यांच्या आणि ती पण हिटवरती येतं आहे. त्याच्या पण 3 हिट झाल्यात इथं. तर ह्या दोन्हींना आपण सोबत भरणार आहेत. अशा ह्या 5 कालवडी आहेत ह्या कप्प्यामध्ये. तर ह्या कालवडींच्या खुराकाचं जर सांगायचं झालं तर आपण सगळ्या ह्या कालवडींना आपण सकाळी 1.5 किलो आणि संध्याकाळी 1.5 किलो 3 किलो खुराक देतोय त्यांना. आणि पोषण खुराक आहे सध्या नाही का ग्रोवर स्टेजचं. आणि गाभण राहिल्याच्या नंतर गर्भीने वापरणार आपण. पण ह्यांना सुका चारा पण आपण जास्त देतोय, साधारण 2.5 किलोपर्यंत पूर्ण दिवसाचा सुका चारा आणि मुरघास आणि रेग्युलर कुटी अशा प्रकारे चाऱ्याचं मी नियोजन आहे. आणि खुराक आपण फक्त कांडी देतोय त्यांना. अशा प्रकारे हे खुराक आणि चाऱ्याचं नियोजन आहे. इथं 5 बाहेर 7 एक गिरची एक आहे बाहेरच. अशा 8 आणि 5 13 आणि 40-116ची एक आणि लेमन हेडची एक, अशा 15 टोटल कालवडी आहेत. तर तुम्हाला ह्या कालवडींबद्दल सांगितली आहे पण बऱ्यापैकी माहिती. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा. तर भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.